नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत मैना, लेखक देवदत्त पाटील. ओ भीमरावांना, रागावू नका बरं का, धना बसल्या जागेवरून बोलला. पण भीमराव मागे वळूनही न बघता वाड्यातनं बाहेर पडला. आबा स्वतःच खरं करणार याबद्दल मैनेच्या मनातही शंका नव्हती. पण किशाशी लग्न होण्याची शक्यता मात्र प्रथमच तिच्या ध्यानात आली होती. तसा विचार तिला कधी सुचला नव्हता आणि तशी कल्पना करून स्वप्न गोंजारतही कधी ती बसली नव्हती. लहानपणी भातुकलीच्या खेळात किशाने ती नवरा बायको व्हायची, पोरं वरात काढायची. पण तो सगळा गमतीचा बालिश प्रकार, पोर खेळ, आता भीमरावांनांनी सुचवलं आणि सहज चाळा म्हणून मनातल्या मनात ती किशाला नवऱ्याच्या भूमिकेत बघू लागली. ते रम्य स्वप्न तिला फार आवडलं. आजवर एकमेकावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं होतं. इतर नवरे बायकांचा छळ करतात, किशा आपला छळ कधीही करणार नाही. नवरेपणाचा अधिकार गाजविणार नाही. तो आपल्याला सुखी करण्याचाच आटोकाट प्रयत्न करेल. आपणही त्याला सुखच देऊ. सासरी जाताना इतर मुली आसवं गाळतात, तो प्रसंग आपल्यावर येणार नाही, कारण आपण घर आणि गाव सोडून कुठे जाणारच नाही. खरं म्हणजे आजीला आपल्या आबांना आपल्या आधाराची, सेवेची गरज आहे. दोघांचाही आपल्यावर माया असल्यामुळे त्या दोघातली भांडणं आपल्यामुळे कधीच फार वाढली नाही. आपल्या माघारी मात्र ती एकमेकांना फाडून खातील. किशाशी लग्न झालं तर आपण त्यांच्याजवळच राहू आणि आपला वाडा, आपलं घर पण परक्याच्या ताब्यात जाणार नाही. असे ना तो पडका वाडा, पण या वाड्यात आपण जन्मलो, वाढलो, तो अखेरपर्यंत आपलाच राहील. तिला तो प्रसंग आठवला. जेव्हा किशानं तिचा मुका घेतला होता, त्या आठवणीनं हृदयात गोड हुरहुरी दाटून आली. ती मनोमन मोहरली, काया रोमांचित झाली. आजीनं मैनेला पदर आला तेव्हा सांगितलं होतं की आता पोरात खेळायचं नाही. आता पोरात खेळायचं नाही, त्यांच्या अंगझटी पडायचं नाही, आपल्या अंगाला त्यांना स्पर्श करून द्यायचा नाही. आता ती लहान मुलगी राहिली नाही, ती तरुण स्त्री झालेली आहे. या बदलाची तिला जाणीव व्हावी म्हणून तेव्हापासून म्हातारीनं तिला पातळ नेसायला लावलं होतं. त्यानंतरही ती गुरं घेऊन किशाबरोबर रानात गेली होती. पण आजीचा उपदेश तिनं पाळला होता. पण मनात मात्र किशाविषयीची ओढ तीव्रतेने वाढली होती. आकर्षण जास्त उत्कट झालं होतं. त्याच्याविषयी माया मनात दाटून येत होती. त्याला पाहताच एक अनामिक भावना उफाळून येत होती. त्याच्या स्पर्शाची तिला आठवण येऊन तो स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. किशा सतत आपल्या डोळ्यापुढे असावेसे वाटू लागले होते. नजर सारखी त्याच्याकडे वळत होती. मित्रभावने म्हणून ही वेगळीच भावना आहे हे तिच्या लक्षात हळूहळू येत होतं. मात्र त्या भावनेच्या स्वरूपाचं नेमकं आकलन तिला होत नव्हतं. तारुण्यावस्था प्राप्त होत असतानाचे बदल ती तणामनात अनुभवत होती, पण त्याचा अर्थ उमगत नव्हता. कुणी समजून सांगणारी जीवाभावाची प्रौढ व्यक्ती तिच्याजवळ नव्हती. आजी तिला आता पुरुषांशी कसं वागावं, कसं वागू नये याबद्दल सूचना देत होती, पण स्पष्टीकरण देत नव्हती. विश्वासात घेऊन कुणाला याविषयी विचारावं म्हटलं तर अशी मैत्रीण भेटत नव्हती आणि परिचयाच्या पोरींशी त्याबद्दल बोलण्याचा तिला धीर होत नव्हता. त्या दिवशी ही मैना सोनीला हिंडायला ओढ्याकडे घेऊन गेली होती. वळवाच्या तुफानी पावसानं साऱ्या सृष्टीत मनोहारी बदल घडवून आणला होता. ओढ्याला भरपूर पाणी आलं होतं. बांधावर गवत हिरवळलं होतं. एक मोठा पाऊस झाल्यानं शेताच्या मशागती जोरात चालल्या होत्या. त्यामुळे शेतातून शेतकरी, बैल दिसत होती. बिबट्यानं रेडकू पळवल्यानं सोनी एकटीच होती. दुपारी ओढ्याकाठच्या एका झाडाला म्हैस लांब कासऱ्यानं बांधून आपल्या माळ शेतात मैना काम करत होती. दादू चव्हाणानं माळ नांगरून कुळवून फन मारून दिले होते. त्यामुळे दगडधोंडे उठले होते. मैना दगडगुंड गोळा करून बांधावर नेऊन टाकीत होती. डोंगर पायथ्याशी इतर पोरं गुरं चारत खेळत होती. आज त्यांच्यात किशा दिसत नव्हता. उन्हाचा तडाखा अगदीच असह्य झाला तेव्हा मैनेनं काम थांबवलं आणि ती ओढ्याकडे निघाली. म्हशीचा कासरा सोडून तिला ओढ्यातल्या पाण्यात ती अजून दुपारी खाणार होती. भूकही लागली होती, पण थोडा वेळ पोरांची वाट बघावी. ती इकडच्या बाजूला आली तर त्यांच्याबरोबर जेवावं असं ठरवून तिनं ओढ्यात हातपाय तोंड धुवून घेतलं.
आणि ती म्हशीवर नजर ठेवून दरडीवरच्या एका झाडाच्या सावलीला बसली. ओढा खळाळत वाहत होता. झाडाझुडपांच्या हिरव्या गर्दीत पक्षी किलबिलत होते, शीळ घालत होते. शेतात काम करणाऱ्या गावकऱ्यांच्या हाकाही मधूनच ऐकू येत होत्या. डोंगर पायथ्याकडून कधी गाईचं हंबरणं तर रानात राबवणाऱ्या बैलाचं डुरकणं कानावर येत होतं. पावशा पक्षी शीळ घालून पावशा गुम करीत होता. मैना खळाळा वाहता प्रवाह पाहत बसली होती. झाडावरून टपकन तिच्या अंगावर काहीतरी पडलं. वर पानात एक पक्षी फडफडला. तिनं बघितलं तर पिवळ्या लिंबोळ्या. तो पक्षी झाडातून उडाला. ओढा ओलांडून पैलतिरीच्या झाडात घुसला. पाण्यावर वाकलेल्या फांदीवर बसला. इवलासा सानूला पक्षी. फांदीवर त्याचे गवत पानात विणलेले घरटे लोंबकळत होते. सुबकणी सुरेख घरटे, खालीवर लोंबळके नि मध्येच फुगीर. गोलाकार दारातून पक्षिणीनं तोंड बाहेर काढलं. पक्षी दाराशी गेला. पक्षिणीच्या चोचीत चोच घातली. क्षणभरच दोघंही किलबिलले. पक्षी परत फांदीवर जाऊन बसला. राखी रंगाच्या चिमणी एवढा पक्षी, त्याचं घरटं, घरट्यातली पक्षीण, त्यानं तिला घास चारणं, दोघांचा प्रेमालाप. पक्षीण घरट्यात अंडी उबवत असेल, त्यातून सानुली पिल्लं बाहेर पडतील. मुठभर घरट्यातलं सुखी कुटुंब. आपलंही असंच एक घर असेल. त्या घरात किशा आणि आपण, नंतर आपली पिल्लं, मुलं. किशा आणि आपण असंच म्हणजे त्यानं मुका घेतला, तोंडात तोंड घातलं, प्रेमाच्या गुजगोष्टी करायच्या. आणि एकदम पाठीमागून कुणी गपकन तिचे डोळे झाकले. किशाच, नक्कीच. ती थरकली. तिनं झटकन हिसक्यानं त्याचे डोळ्यावरचे हात दूर केले. किशा खदखदून हसत पुढे आला. हिसडूनच टाकलेस की माझा हात? शानाच हायस. तुला सांगितलंय नवं, असं अंगाला हात लावायचा नाही म्हणून. का ग? शिवला म्हणजे काय होतंय? मी काय म्हारोगी हाय? काय होतंय म्हणजे? आजीनं सांगितलंय म्हणून. मी बोलले की तुला. पर का? मला नाही ठाव. किशानं तिच्याजवळ बैठक मारली. त्यानं आज पायजमा घातला होता. अंगात नवा सदरा होता. खांद्यावर टॉवेल होता. डोक्याला तेल लावून त्यानं आज भांग पडला होता. तिनं एक तिरप्या नजरेनं त्याच्याकडे पाहून घेतलं. आज लयच सजलायस, ती सहज बोलली. माझं लगीन ठरलंय, तो हसत चेष्टेने बोलला. होय? कुणाबरोबर? तिनं तिरप्या नजरेनं त्याच्याकडे पाहत विचारलं. तुझ्याबरोबर. चल, चावट कुठला. रागाच्या खोट्या आविर्भावात ती उद्गारली. अगं खरंच. तू माप तयार असशील र, पर मी करीन होय तुझ्याबरोबर लगीन. आरशात तोंड बघ आधी. तिनं त्याच्या तोंडापुढे हात ओवाळले. तुझं तोंड तेवढं ग्वाड असलं म्हणजे फुरं की. माझं असं नका कसलं बी. माझं तोंड ग्वाड हाय वय? मग मी बघितलंय चाखून. चल, चावट मेल्या. ती परत रागानं बोलली. किशा हसू लागला. आईला, नवऱ्याला शिव्या द्यायचा असतंय वय बायकोनं? तू नवऱ्याच्या लाथा खाणार मग. लाथ घालणाऱ्या नवऱ्याचा पाय खुब्यातनं निखळून काढीन मी. मी पांगळा झालो की मग तुलाच राबावं लागणार आणि मी ऐक घरात बसून खाणार. मी नवऱ्याचा पाय मोडीन म्हणते, तुझा कशाला मोडीन? तुला खरं काय पटत नाही बघ. अगं खरंच सांगतोय, माझं तुझं लगीन ठरतंय. कुठल्या भटानं सांगितलं हे तुला? भटानं नव्हं, परवा भीमरावांना आमच्या बाबासने सांगित होतं. काय म्हणून? हेच की, तुझं माझं लगीन करायचं. मैना गप्प झाली. काही क्षण ती पैल तीरावरच्या झाडावरील घरट्याकडे पाहत बसली. आता तिथं तो पक्षी नव्हता. कदाचित पुन्हा आपल्या बायकोसाठी अन्न आणायला गेला असेल. आता गपका बसलीस? काय बघतीयस तकडं? म्हणत मैना पाहत होती त्या दिशेने तो बघू लागला. ते घरटं किती छान आहे नाही? मैना बोलली. होय, मी आज विक्रमनगरला चाललोय. काय आणू तुझ्यासाठी? मला काय आणतोयस आता? काय न गं? ती निराशल्या मुद्रेनं हळू आवाजात बोलली. का गं? बायकोला काय आवडते ते विचारायला मुद्दाम इकडे आलोय तुला हुडकत. उगं मला बायको बायको म्हणू नगस. आपलं काय लगीन लागलंय? ते लागणारच की. नाही लागणार. कशावरनं म्हणत्यास? मला ठाव आहे. किशाला वाटलं ती उगीच म्हणते आहे. आपलं लगीन होणार नाही.
बसल्या बसल्याच तो तिच्याकडे सरकला. तिला एकदम कवळा घालून मिठीत ओढून घेतलं. ती धडपडू लागली. तोच त्यानं तिचा मुका घेतला. ए किशा, सोड सोड की भाड्या. मग आपलं लगीन का होणार नाही म्हणतेस? अरे सोड. नाही सोडणार. माझ्याशी लगीन करतो म्हण, मग सोडतो. अरे पण सोड की. किशानं तिला मिठीत घट्ट आवळून घेतली आणि तो पुन्हा तिचा मुका घेऊ लागला. त्याचं तोंड झुकविण्यासाठी ती आपलं तोंड बाजूला वळवू लागली, तर त्यानं तिच्या गालाचा चावा घेतला. ऐ ग किशा, चावतोयस मेल्या. तुला खाणार आहे मी, किशा हसत म्हणाला. तू ग धडपडू नग. ही मिठी अशी सुटायची नाही. आपण असंच बसायचं एकमेकांनी कवटाळून. मैने, तुला बरं वाटत नाही? आधी सोड बघू. आजीला सांगेन बघ. सांग सांग. अगं, बायकोला दाल्ल्यानं नाही मिठी मारायची तर कुणी मारायची? मैनेची धडपड थांबली. क्षणभर ती स्वस्थ बसली. तिला त्याची मिठी हवी हवीशी वाटू लागली. त्यानं आपले मुके घ्यावेत, आपणही त्याचे मुके घ्यावेत. त्याला मिठी माराविशीच वाटू लागलं. तिची कानशिला तप्तवून थडथडू लागली. रक्त उसळ्या मारू लागलं. तिची काया रोमांचित झाली. लाज मुद्रेवर उमटून तिचे गाल आरक्त झाले. तिने डोळे मिटून घेतले. ती संधी साधून किशानं तिच्या गाला ओठांचा मटामटा मुके घेतले. तिला आपल्या छातीशी धरले. घट्ट घट्ट आवळले. त्याच्या आवेगाने ती गुदमरली. कितीही मिठीत आवळून घेतलं तरी तिच्यातलं आणि आपल्यातलं अंतर नाहीसं होत नाही असं त्याला वाटत होतं. त्याच्या रक्तातलं वादळ जागं झालं होतं. ते वादळ तिला वेटाळून आपल्यात सामावून घ्यायला उत्सुक झालं होतं. मैने, आपण त्या 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 झुडपाड जाऊ. इथं कोणतरी बघल. किशाचा घोगरा आवाज अंतराळून येतोय असा तिला भास झाला. न ग, सोड मला. ती कापऱ्या घुसपटल्या आवाजात कसंबसं बोलली. का न ग? आपलं लगीन होणार आहे. दाल्ला बायको हेच करत्यात, म्हणत किशानं तिला मिठीतनं मोकळं केलं. त्याला वाटलं मैना न ग नाही म्हणत तयार होणार, आपल्याबरोबर झुडपाआड यायला. तो उठून उभा राहिला. किशा दूर झाला आणि मैनेला सगळ्या गोष्टींचं भान आलं. दाल्ला बायको जे करतात ते आपण आणि किशा कसं करू शकणार? नाही, आपल्या दोघांचं लगीन आबा करणार नाहीत. हे काही खरं नव्हं. हे चुकीचं आहे, पाप आहे. उठ की मैने. किशा तिचा हात धरून तिला उठवत घाईनं प्रेम भरत बोलला. मी नाही. जा. तुला सांगितलं नवं, चावटपणा करू न ग. झालं तेवढं पुरं झालं. पण मला नाही पुरं झालं. तू जा बघू इथनं. नाही जाणार. तू आल्याशिवाय नाही जाणार. असं काय करतोयस किशा? कसलं याड डोक्यात घेतलंयस? आजी सांगत्या हे पाप आहे. असू दे, आपण लगीन करायचं म्हणजे ते पाप होत नाही. आबा माझं लगीन तुझ्या संगट नाही करीत. माझं त्यांनी लगीन ठरवलंय. माझ्याबरोबर नाही. मम्मीला पोलीस आहे एक, तिच्याबरोबर. खोटं सांगतेस. नाही, खरंच. भीमा अण्णासनी विचार. पर भीमा अण्णा तर म्हणी तू ते आज सकाळीच ते आलते आमच्या घरला. आबांनी त्यासनी सांगितलंय लगीन ठरवलंय म्हणून. आता किशाचं रक्तही निवत चाललं होतं. भावनेचा आवेग ओसरला होता. त्याची मुद्राही कोमेजून काळवंडू लागली होती. तो काही क्षण मैनेकडे बघत राहिला. ती आपले कपडे सावरत होती. पदर छातीवर पसरवून नीट करीत होती. मग काय करायचं? आबा कुणाचं मानत नाहीत. किशा काही बोलला नाही. तो परत सावकाश खाली बसला आणि एवढ्यात दरडीच्या वरच्या बाजूनं चिमण्या साळुंख्या कर्कश आवाज करू लागल्या. एकाच ठिकाणी घिरट्या घालू लागल्या. किशानं तिकडं वळून बघितलं. तिथं बारीक गवत उगवलं होतं. पक्षी दंगा करतायत याचा अर्थ तिथं काहीतरी असणार याचा त्याने अंदाज बांधला. तो पुन्हा उठला आणि दरडीवर नजर रोखून न्याहाळू लागला. काय हाय र? मैनेनं विचारलं. आईला? मैने उठ. तो आश्चर्यानं घाईनं बोलला. मैना चटकन उठून उभी राहिली. किशा बघत होता तिकडं तीही निरखून पाहू लागली आणि गवतात ते दृश्य दिसलं. दोघांना धचकाच बसला. भय विस्मयानं त्यांचे डोळे विस्फारले. दोन हात लांबीचे दोन पिवळे धमक नाग. दोऱ्यांना पीळ द्यावा तसं दोघांची शरीरं एकमेकांना वेटाळून कवटाळून पुढे पुढे घरंगळत दरडीच्या मातीवरून घसरत खाली येत होती. दोन्ही सर्प चुंद बेभान. त्यांची लवलवती चमचमती शरीरं शेपटीपासून तोंडापर्यंत एकमेकात गुंफलेली सर्पमैथून. किशा, दोन आहेत. मैनेचे घोगरट कंपित स्वरातले उद्गार. वया,
जुगा लागल्यात नवं का? असं वय, साप असंच जुगत्यात, मला माहीत आहे. पर हे बघू नये म्हण, लई वाईट असतंय. व्हय, तर बघ की, 2 तोंडाचा एकच साप असल्यागत दिसत्यात, चापकावाने दिसत्यात बघ. बघितलं तर काय होतंय कुणाला ठाव, पर काय तर वाईट वंगाळ घडतंय म्हण. मैने, मारू का? एका टिपऱ्यात दोन्ही जणांवर. नगर बाबा, चल इथनं. मैना किशाच्या दंडाला धरून ओढू लागली. व्हय, चल. साप झाले तरी बी त्यासनी जीव हाय, उगा माराया नगच. किशानं विचार बदलला. साप घरंगळत दरडीच्या गवता मातीतून पार खाली आले तरी त्यांची मिठी सुटली नव्हती. किशा आणि मैना थोडं बाजूला झाले, पण किशाचा पाय तिथनं निघत नव्हता. तो परत ते सर्प मैथून बघत थांबला आणि दरडीवरच्या झुडपातनं एकदम एक मुंगूस तुफान वेगानं धावत येताना दिसला. तो तसाच धावत कदाचित पुढे गेला असता, पण त्याच्या मार्गावरच सापांची रतिक्रीडा चाललेली. मुंगूस दचकून थबकलाच. दुतोंडी सर्प? त्यानं विद्युत वेगानं उडी घेतली. पहिल्या झेपेतच त्यानं एका सर्पाची मान जबड्यात पकडली. दुसरा साप फस्कन फणावरून उठला आणि त्यानं मुंगसावर दंश टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला चपळाई न चुकवताना मुंगसाची पकड सुटली. दोन्ही सापांचे शरीर विळख्यातून सुटले आणि त्यांची भेंडोळी सळाळत मुंगसाभोवती पडली. मुंगसानं पुन्हा उडी मारली आणि फणा काढलेल्या सापाचा वेध घेतला. आधी जखमी झालेल्या सापानं फणा काढून मुंगसावर स्वतःचं पुढचं अर्ध शरीर फेकलं. मुंगसानं बाजूला उडी घेतली आणि एका सापाच्या फण्यालाच तोंडात पकडण्याचा प्रयत्न केला. फणा ढिला पडताच त्यानं त्याची मान धरून झिंजाडलं. अतिशय वेगाने सापाचे वेटोळे उलगडणं गेले आणि परत भेंडोळ्यासारखा गुंता झाला. दुसऱ्या सापाचं शरीरही त्यातून सळाळत खालवर फिरत होते. मुंगसानं आता सापाची मानगूट सोडली नाही. मणक्यात दात रुतवून तो इकडे तिकडे उड्या मारीत होता आणि साप सपासप शेपटी आपटीत वेटोळ्यातून गिरकत सळसळत फिरत होता. सापाची मान ढिली पडताच त्यानं दुसऱ्या नागावर झेप घेतली, पण तो जखमी साप अतिशय त्वेषाने त्याच्यावर झेपावला आणि त्याच्या पायाला पकडलं. पण मुंगसानं अतिशय जलद गतीनं उडी घेतली आणि त्याचा पाय सापाचे सुळे रुतण्याआधीच निसटला. दोन्ही सापांच्या शरीराचा गुंता फिरताना दिसत होता. कुठल्या सापाचं कुठलं शरीर हे चटकन ओळखता येत नव्हतं. मुंगूस थोडा बाजूला झाला. तो किरण साधताना नागही अतिशय सावधपणे त्याच्या दिशेने आग ओकीत पाहत होता. तरीही मुंगुसाने झटक्याने झेपावून त्याची मान पाठीमागच्या बाजूने पकडली. साप उलटापालटा झाला. ते भयंकर दृश्य विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या किशाचे आणि मैनेचे भान हरपले होते. शेवटी दोन्ही नागसर्पांच्या शरीरांना जागोजाग चावे घेऊन मुंगुसाने त्याचा नाश केला. मातीत रक्ताळली शरीर वळवळत असतानाच मुंगूस तिथून पळत निघून गेला. काय भयंकर घडले हे, किशा उद्गारला. व्हय की, 2 नाग मारले त्या मुंगसानं. साप झुकताना मारलं हे त्या मुंगसानं काय बरं केलं नाही, तोच म्हणाला. सापा मुंगसाचं वैर ठावच आहे की जगाला. चल आता तर. दोघं प्रवाहाच्या काठानं खालच्या बाजूला आले. मैनेनं दगड भिरकावून सोनेला पाण्यातनं उठावलं. तिला ओढ्यावर काढलं. किशा आणि मैना म्हशी पाठोपाठ दरड चढू लागले. मैना पुढे होती आणि किशा तिच्या पाठीवर. मग काय आणतोयस माझ्यासाठी इक्रमनगरासनं? मैनेनं विचारलं. मी आता इक्रमनगरला नाही जात. मैना थसकली. तोही थांबला. ती वळून उभी राहिली. का र? आणि कवा तरी जाईन म्हणा. कवा? माझं लगीन झाल्यावर? तसं म्हण. असं नगं करू. तू जा आज इक्रमनगरला. मला काय आणू विचारत होतास तू मगाशी? मला दर्पान दे की आणून. घरातला फुटून 4 महिनं झालं. खरंच? तुला आईना पाहिजेल मैने? व्हय. माझं लगीन होईल. मी दूर मुंबईला जाईन नांदाया. तुझी आठवण ठेवीन मी. किशा काही बोलला नाही. तो मैनेला वळसा घालून पुढे गेला. दरड चढू लागला आणि त्या दिवशी किशानं मैनेला विक्रमनगराहून सुंदरशी फनेर पेटी आणून दिली. नक्षीदार लाकडाची, रंगीतनी सुबक. आत आरसा, 4 कप्पे, फणी, हळदी कुंकवाचा करंडा, पावडरीचा डबा, आकडे, रिबिनी वगैरे प्रसाधन साहित्य व्यवस्थित ठेवता येईल अशी फनेर पेटी. ती महागडी पेटी घेताना किशाजवळचे सगळे पैसे संपले. त्याला 10 मैल चालत गावडीला यावं लागलं असतं. परंतु लंगड्या म्हैसाळकर गाठ पडला आणि त्यानं किशाचं एसटीचं तिकीट काढलं.
आल्या आल्याच त्यानं मैनेकडे धाव घेतली आणि वाड्यात जाऊन तिच्या हातात फनेर पेटी ठेवली.